ती ही पद्धत आहे. बरं का? एखाद्या ग्रंथाचा मला काही तुम्हाला अभ्यास कसा करायला शिकवायचं नाहीये, त्यामुळे ते मी करीत नाही. परंतु ते अतिशय युरोपियन लोकांचा एक अतिशय गुण आहे, ज्या पडतील ना त्यामध्ये सत्य सापडेपर्यंत शेवटपर्यंत तेव्हा विषय काय आहे? विषय विश्वरचनेचा आहे. गमत काय, माणूस हा म्हटला की बुद्धिप्रधान प्राणी आहे ना. माणसाच्या बुद्धीचं वैशिष्ट्य काय आहे? प्राण्यांना सुद्धा बुद्धी असते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ऑस्कर वाइल्ड ऐकून ठेवू का? मोठा इंग्लिश नाटककार आणि निबंधकार, कादंबरीकार सुद्धा. हा दर आठवड्याला आपल्या मित्राकडे संध्याकाळी भेटायला जायचं. बुद्धी काय असते प्राण्याची हे सांगतो. तो जायचा, तो थेम्स नदी ओलांडून पलीकडे जावं लागेल. याला संध्याकाळी उशीर व्हायचा. तर आता तिकडे कुत्री वाळतात, तुम्हाला माहितीये. आपल्याकडे कुत्री काय लोक बाळगतात, पण ते शास्त्र आहे त्यांच्याकडे कुत्र बाळगणं. माणसापेक्षा महत्व त्याला जास्त असं दिसतं आपल्याला. आपल्याकडे काय आहे, मर्यादेवीनं पाळे सुने तो एक मूर्ख, समर्थाने सांगून तिथे उलट आहे. मर्यादेवीन पाळणं हेच मुळी वैशिष्ट्य आहे. तेव्हा त्याच्यामुळे खूप त्रास आहे. तो आपल्या बरोबर त्याच्या जायचा. एकदा काय झालं, यांच्या गप्पा रंगल्या. कुत्रा बाहेर पडलेला असायचा, गप्पा ठोकायचे, किल्ले असायचा. हा त्याला न घेताना निघून गेला. मालक त्याला न घेताना घरी आला. किती वावचळला असेल कुत्रा, म्हणून मग तो उठल्यानंतर त्याला त्यांनी पोचवला. कारण नदी ओलांडून जावं लागेल. पुढच्या वेळेला पुन्हा आला बरोबर. तो आल्यानंतर ते बसले. हे घडलं याची कल्पनाही नाही आली. आपण कुत्र्याला तिथे सोडून गेलो. एक तास झालं, गप्पा झाल्यानंतर आला. आता जायचं घरी. तेव्हा टोपी सापडेना, हॅट त्याची सापडेना. तिथे कुठे गेली? तर त्या कुत्र्याने ती आपल्या तोंडावर घेऊन तो निघलेलो होता. झालेली घटना ही आहे की नव्हे. तेव्हा काय हुशार कुत्रा आहे की माझ्या तोंडावरची टोपी काढली की मला जाग येणार, त्याशिवाय जातोय कसं मालक. याला बुद्धी म्हणतात. तेव्हा जीवनाला आवश्यक असणारी बुद्धी प्राण्यांच्या मध्ये आहे, त्यात शंकाच नाही. भावना आहे. अहो गाय असली, तुमचं अति प्रेम असलं, घराचा मालक मेला तर गाय रडते. खरंच तिला तर काय करतं सांगा, ती रडते. तुम्ही हे पाहिलं असेल की लहान मूल जर रस्त्यात आलं तर गाय ओलांडे, त्याला मारायची नाही, बाजूने जाईल. म्हणजे किती त्याला समजतं भावना. हे सगळं खरं. पण प्राण्यांची बुद्धी ही बहिर्मुख बुद्धी आहे. त्यांना परिस्थितीशी ज्या प्रतिक्रिया कराव्या लागतात त्या प्रतिक्रियामध्ये ती बुद्धी बरोबर दिसते. पण माझ्या मनात काय विचार आहे, मी कोण आहे, माझे संबंधी काय आहेत, हा विचार त्यांना. माणसाच्या बुद्धीचं जर वैशिष्ट्य असेल तर प्राण्यांची बहिर्मुख बुद्धी याची जवळ आहे, पण अंतर्मुख बुद्धी आहे. असं एक उदाहरण सांग, कशी आहे, त्याचा परिणाम कसा होतो. जेव्हा परमात्मा याच्यावर आले रणांगणामध्ये, अर्जुनाच्या रथात आले आणि सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मध्ये घेऊन चल. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज काय आहे, भगवंताचं जे जे आहे ते सगळं अप्रतिमच आहे. भगवंताचा राग, शिव्या देणं, भांडण करणं सगळं त्यांना गोडच दिसतं. त्यात प्रेमाचं लक्षण आहे, दोष नाहीच मुळे पूर्ण. तेव्हा म्हणाले काय, अरे त्या रथाचं काय वर्णन करू म्हणाले. पण 4 पांढरे घोडे जरूरच जोडलेले आहेत म्हणाले. बरं का, देख अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण, त्या रथाचे गुण काय वाढू, काय म्हणाले त्याचं वर्णन करू. हे आपण शिकावं बरं का, की माझं जे दैवत आहे, माझं जे गुरु आहे किंवा माझा जो देव आहे,
त्याचं जे आहे ते सगळं उत्तमच आहे. हे दिसलं पाहिजे, नुसतं कल्पनेनं नव्हे, प्रेमानं दिसलं पाहिजे. आणि आपण म्हणतो ना, एखादी लहान मुलगी आहे, नक्की आहे, गोळीबिरी आहे, तण गुंड आहे, कशी आहे, नाक कसं आहे बसलेलं म्हणून, जसं आई म्हणते ना, नाक नाक बरं का, पण कसं सुंदर दिसतं, तसं आपल्याला वाटतं पाहिजे. तेव्हा तो जवळ भास होईल. ते पांढरे 4 घोडे आला पुढे, वर मारुती बसलेला, भगवान याच्या जागी बसलेले, आत अर्जुन सज्ज होऊन आलेला, आणि आले. लढाईचा प्रसंग आला. घोड्याने विचार केला का की आता कौरवांना मारायचंय? अर्जुनाच्या डोक्यात आलं की नाही? बघा, आपण बाहेरची परिस्थिती दोघांना सारखीच ना, अर्जुनाला आणखी यांना हा विचार कोणाच्या डोक्यात आला? हे अंतर्मुख बुद्धीचं लक्षण. घोड्याला अंतर्मुख बुद्धी नाही, चल म्हणलं की चालला. त्याला काय आमच्या ठिकाणी न्या तमच्या ठिकाणी न्या याचा चालू खालील तसा. पण हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, मी मारू का नको, हा धर्म आहे का अधर्म आहे, यांनी पाप लागेल का पुण्य लागेल, हे अर्जुनाच्या तारखेत आलं. कारण तो माणूस होता, अंतर्मुख बुद्धी होती, याला ती. आता बुद्धीचा धर्म काय आहे? सत्याचा शोध करणं बुद्धीचा धर्म आहे. रिझन ज्याला म्हणते इंग्लिशमध्ये, मॅन इज अ रॅशनल ॲनिमल. काय हो रिझन? सत्य शोधल्याशिवाय चैन पडायचं नाही. खरं फार विलक्षण धर्म आहे. 2 गोष्टी आहेत, सत्य आणि स्वातंत्र्य. हे शेवटी एकच असल्यामुळे, आणि स्वातंत्र्य आणि सत्य दोन्ही एक रूप असल्यामुळे सत्याचा मार्ग नाही, प्रत्येकाचा मार्ग स्वतंत्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे, आकाशात संचार करताना तुम्हाला काय रेल्वे लाईन घालता येते का? नाही घालता येणार. तसं इथे आंदोलनानेच जावं लागेल. तसं सत्याच्या मार्गामध्ये शोध करीत असताना त्याला स्वातंत्र्यच लागेल. तो आपल्या मार्गाने जाईल. महाराजांचं एका आपत्ती दृष्टांत याला. इथून म्हणले अलिबागला 2 रस्ते आहेत. एक मोटरचा रस्ता, आणखी एक म्हणले समुद्रातून मोठीचा रस्ता. अनुभवावरून निघालं. तेव्हा म्हणाले एसटीचा रस्ता आहे तो कसा, महिलाचे दगड आहेत, तिथे प्रत्येकाला हे गावाला ते गावाला असं आहे, दिसेल आमची प्रगती झाली की झाली. हे स्टेशन आलं, ते समुद्रातून जाणाऱ्याला अंतर कापलं जाईल, पण म्हणले स्टेशन नाही, महिलाकडे नाही. तसंच स्वातंत्र्य शोध करताना चालला. आणि या सत्याच्या शोधासाठी स्वातंत्र्य मिळावं म्हणून किती लोकांनी प्राणदान केलेलं आहे. चांगल्या आणि वाईट अर्थाने. वाईट अर्थानं कोणचं? आमचं स्पिनोझा होता. आमचं म्हणण्याचा अर्थ महातत्वज्ञानी पुरुष, एवढा तत्वज्ञानी. हायडेलबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये राजा फ्रेडरिकने त्याला बोलावलं, तुला मी फिलॉसॉफीची चेअर देतो इथे, आणि तुला स्वातंत्र्य आहे पूर्ण तुझं मत मांडण्याकरता. पण तो काय म्हणाला, तू मला पैसे देशील, पण काही झालं तरी तुझी स्तुती करावी ही अपेक्षा थोडी राहीलच. मला नको म्हणाला. आणि गरिबी दिवस काय स्वातंत्र्य आहे? कारण सत्याचा शोध आहे. तो गॉर्डियन ब्रूने त्याला जिवंत जाळला. पादरी होता, पण मला हे बायबल म्हणतं ही विश्वोत्पत्ती खरी नाही, जिवंत जाळला. पण शेवटपर्यंत जमला नाही. आगरकर नव्हते का आपल्याकडे? आगरकरांची जिवंत प्रेत यात्रा काढली. त्यांची बायको म्हणाली, अहो हे काय हे, तिला काय वाटलं असेल, त्यांच्या घरावरून नेलं ते. सत्याशिवाय मी बोलणार नाही. काय असेल म्हणजे ह्या माणसांच्या बुद्धीमध्ये काय तेज असेल, नाही का? आणि ज्ञानेश्वर महाराजांचा प्रयत्न जसं असेल तर हे स्वातंत्र्य सत्य शोधनाचं तेज तुमच्या आमच्यात निर्माण करायचं आहे. तर ज्ञानेश्वरी खरी वाचली, शिकली, ऐकली की नाही, परमात्मा सत्य नाही दुसरं काय, असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. असं काय होतं मग, बुद्धी जर सत्याचा शोध करते तर मग बहिर्मुख आणि अंतर्मुख दोन्ही काही सत्याचा शोध पाहिजे. अंतर्मुख सत्याचा शोध आतापर्यंत झाला भगवद्गीतेमध्ये. आत्मा सुरुवातच स्थिती आहे. तू आत्मा आहे, जमकाय जमकाय, तो अशोच आपलं वाळला जात नाही, भिजला जात नाही, जळला जात नाही, नाना तऱ्हा सांगितलं. आता बाहेरचा शोध आलाय म्हणजे संबंध विश्वामध्ये काय भरलेला आहे, सत्य काय आहे हे पाहिजे. याला इंग्लिशमध्ये कॉस्मॉलॉजी असं म्हणतात. मी जे सत्ताशास्त्र सांगितलं ना, हे उडा सगळा हा अवाढ हे कारभार आहे, आहे सत्य आहे तरी काय. तर 2 आहेत भाग.
एक भाग असा की विश्वरचना कशी आहे, स्ट्रक्चर ऑफ द युनिवर्स, आणि दुसरं विश्वोत्पत्ती झाली कशी. म्हणजे ज्योतिषी सांगतात ना, म्हणजे खगोलशास्त्रज्ञ ते आमकं झालं तमकं, ते असं सूर्यापासून तो गॅस सुटला ना आमकं झालं तमकं, हायपोथेसिस थिअरी एक असते. तर विश्वोत्पत्ती आणि विश्वरचना, विश्वोत्पत्तीला कॉस्मोगॉनी असं म्हणतात आणि विश्व रचनेला कॉस्मॉलॉजी असं म्हणतात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी या 60 ओव्यामध्ये विश्व रचना सांगितलेली आहे. हा मुद्दा. रामाची सीता कोण लक्ष झाली ना हे भांगडी का, या 60 ओव्यात विश्व रचना सांगितलेली आहे त्यांच्या पद्धतीनं, म्हणजे त्या काळच्या त्यांच्या ज्या कल्पना होत्या. कारण असं आहे, आज मानसशास्त्र इतकं जरी पुढे गेलं तरी अजून आत्म म्हणून जे आहे त्याचा पत्ता नाही. अगदी आपलं जे कारण शरीर ज्याला अनकॉन्शियस म्हणतात तिथपर्यंत गेले खरे, तरी पण त्याला डेप्थ सायकॉलॉजी असं म्हणतात. तरी अजून सर्व ते काय ते कळलं नाही. मनाची इतकी गुंतागुंत आहे, अमक्या वेळेला माझ्या मनात अमका विचार काय येतो हे सांगणं अतिशय कठीण आहे. पण मी गमतीने म्हणतो ना, आज नाम इतकं जमलं की बास, इतकं सुंदर अगदी झालं. दुसऱ्या दिवशी सगळं अनुकूल असून सुद्धा काही करा नाही करत. काय याला सांगायचं कारण नाही सांगता. मुद्दा सांगण्याचं काय, तरी पण भारतीयांनी आपल्या अंतर्मुखाच्या बाबतीमध्ये अतिशय विलक्षण शोध लावलेले आहेत. आपले योगशास्त्र घ्या ना, अलीकडच्या काळामध्ये अरविंदांचे सुद्धा योगाच्या बाबतीमध्ये त्यांनी फारच काम केलं या शंकाने. अंतर्याच्या बाहेर जायच्यात युरोपियनांचा हात धरणारा कोणी नाही. युरोपीने भरता अभिमान ठेवण्यात अर्थ नाही. आमच्याकडे सगळं आहे, सगळं आहे म्हणजे अज्ञान तेवढं आहे पुष्कळ. काय त्यांचे शोध आहो, तुम्ही कल्पना करा. मला सांगितलं ना मी, स्वातंत्र्याकरता सत्या शोधाकरता त्यांनी जीव दिला. या ऍटमच्या बाबतीमध्ये त्याने तो ऍटम फ्युजन झाल्याबरोबर ते पेटलं आणि त्याचे हात जळायला लागले. तर त्याने ते तसे धरून ठेवलं, म्हणले की लिहून घे सगळं काय आहे काय नाही, आणि तो मेला. ते अतिशय कष्ट असतं, म्हणजे पेनफुल असतं फार. रेडिओचं हे होऊन जातं, पण त्याने जीव दिला त्याकरता. कसा असतो हा डॉक्टर तो ब्लॅक फिवरचा, त्याने आपल्याला ते लस टोचून घेतली, 10 पारा त्याला तो आफ्रिकेतला, आणि मग त्याची जी लक्षणं होतात ती सगळी लक्षणं लिहून ठेवली आणि त्यात तो मेला. हे सत्याचं शोधाकरताच देणार बरं का. हे बाहेरच आहे म्हणून त्याला तसं महत्व आहे. अंतर्याच्या करता सुद्धा मीपणानंच मरावं लागतं की, त्याशिवाय कुठला शोध लागतो. गोष्ट खरी आहे. तुम्ही मला सांगा, तुम्हाला 4 मुलं आहेत आणि तुम्हाला सांगितलं एकेकाची मुंडी मुलगा आहे, तुम्हाला सहनच होणार नाही. मी बोलतोय एकेकाची मुंडी मुलगा म्हणून तुम्हाला चालेल, तुम्हाला ऐकवणार नाही, कळवणार नाही. असं ज्या वासनानं मी जन्मापासून पोचलं त्यांची मुंडी मुलगा सोपी गोष्ट आहे. काय बोलता तुम्ही. हा अध्यात्म आहे, हे परमार्थ आहे हा खरा, आणि तो भारतीयाने साधला यात शंका नाही. अरे आपल्या हातनं तिला चितेवर निजवून जाळायची. काय तुकाराम महाराजांचा अभंग आहे, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव श्मशानीचा. मीपणाने मेले त्यावरचं उदाहरण आहे, त्या अभंगाचं वर्णन आहे त्यात आपल्या अवस्थेचं. मग काय केलं, अहो तुम्ही केलं काय. ते म्हणाले जाळल्या वासना, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा. प्रेताला जाळतात ना शेणी लावून, कसं लक्ष्येला ठाव श्मशानीचा शरीरात तिथे निजवलं, आणि मग त्या गोळ्या लावल्या त्या वैराग्याच्या लावल्या. वैराग्याचा अर्थ असा की वासना नाशी करणे. विराग याचा अर्थ काय आहे, अशी ती अवस्था आहे. किंबहुना याजसाठी केला होता अट्टहास. काय शेवटीचा दिवस गोड व्हावा. काय हो गोड व्हावा, हे ना गोड व्हावं. तुमचे आयडियल काय होतं, तो काय पाहिजे होतं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटल्या धावा कृष्णेची. हे त्यांना पाहिजे होतं आणि ह्या करता वाट पाहत होते.
तेव्हा बाहेरचं जे आहे हे बाहेरचं सुद्धा कमावण्याकरता अतिशय तपश्चर्या लागते. फरक एवढाच आहे, आतलं जे शोध आहे हा ज्याचा त्याला करावा लागतो. उद्धरेल आत्मना आत्मा, इथे दुसरा नाही. गुरु पाठी दाखवी, पंढरपूरचा रस्ता आहे, चालायला तुम्हाला रस्ता आहे, तो कडेवर घेईल शरणागती असेल तर. आणि ती भागच क्वचित आहे, ती शेवटी वाखरीला गेल्यावर शरणागती येते, तोपर्यंत नाही, तोपर्यंत याला चालायलाच पाहिजे. तुम्हाला माहितीये ना, वाखरीला मुक्काम असतो ते असं आहे. अरे संपूर्ण शरणागती का मागणी बोलते, मी नाहीच, मग तू ठेवशील कसा, तू करशील ते, ही खरी शरणागती आहे. मग कडेवर घेतील, मग नाही, प्रश्नच नाही, याला कष्ट नाहीच. मग जसं वारीला काही मोटारीतून जातात ना, कशापैकी आहे, फार ते कीर्तन किंवा याला जेव्हा खायला उतरले, पुन्हा मोटरी बसून चालले पुढे. म्हणून इथे कॉर्पोरेट एफर्ट म्हणतात, म्हणजे मोठ्या मोठ्या प्रयोगशाळा असतात, तिथे अनेक शास्त्रज्ञ काम करतात. हा याच्यात फायदा आहे. तसं तिथे नाही, तिथे फक्त तुम्ही आम्ही एकत्र जप करीत बसू, तुमच्या डोक्यात निराळा, आमच्या डोक्यात निराळा, असं थोडंच आहे. इथं फरक आहे थोडा, म्हणजे तुमची लेवल काय, आमची लेवल काय, जमली तर जमली, नाही तर तुम्ही तिकडे आम्ही इकडे, असं थोडंच आहे. खरंच असं होतं. पण एक फायदा होतो, वातावरणाचा थोडासा फायदा होतो, शंका नाही. तुम्ही जप करताना याला बसावं तरी वाटतं, नको बसावं तरी वाटतं, जेवढं होईल, परंतु सामुदायिक इथे हे नाही. म्हणजे उदाहरणार्थ गमतीनं उदाहरण घेतो, क्षमा करा, अगदी गमतीनं. एक मुलगी आहे, तिचं लग्न व्हायचं आहे आणि एक मनुष्य तिच्यावर प्रेम करतोय, तर त्या प्रेमाचं फळ तिला बरोबर मिळेल. पण 10 मुलं म्हणाली आम्ही सामुदायिक प्रेम करतो तुझ्यावर, तर चालेल का? नाही चालणार. तसं भगवंताच्या बाबतीत सामुदायिक प्रेम उपयोगाचं नाही, तिथे दोष त्याच्या बोलतात. पण विश्वाचा विचार करताना समाज सुद्धा त्याच्यात काम करू शकतो. म्हणूनच की नाही, काल का परवा वर्तन करत होतो ना, की हिंदुस्थानातले विज्ञान पंडित फार परदेशात जात आहेत, हे म्हणजे एक ताब्यात. ब्रिटन मधले लोक अमेरिकेत जाऊन स्थायिक होतात, विज्ञान लोक म्हणजे शास्त्रज्ञ, तर मग हिंदुस्थानात जातील यात नवल काय आहे, कारण या दरिद्रीत देश आहे. असं सांगायचं हेतू काय, तर मग आपली पद्धत कोणची, ह्या ज्या 60 ओव्या आहेत याचे गट पाडायचे, कोणत्या गटात काय विषय, कोणत्या गटात काय विषय आहे, आणि तो संबंध सांगायचा. तेव्हा आता पहिला गट आहे 144 ते 147. आता गंमत अशी आहे की या 60 ओव्यामध्ये सहज गट पडतायत, म्हणून मी ते काढले. एखाद्या किराणा तऱ्हेनं गट पाडू शकेल, त्याची विवरण पद्धती अनालिटिक मेथड जर विराळी असेल तर तो निराळा त्यांना पाडेल. पण याच्यात तसा वाव नाहीये, विषय तो असा ठरलेला असल्यामुळे मी पाडले तसेच पाडता येते असं वाटतं. 144 ते 147 काय आहे सांगितलेलं. पहिला 2 मुद्दे आहेत त्यात. पहिला मुद्दा असं सांगितला आहे की ह्या प्रपंचाचा विस्तार सर्व बाजूला आहे, हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे याचा अर्थ काय तरी, याचा अर्थ असा की जिकडे पाहावं तिकडे विश्व पसरलेलं आहे. आता नवीन ती जी कल्पना आहे ना, आईन्स्टाईनचीच आहे ती, की हे विश्व दिसायला अनंत आहे पण अनंत नाहीये, हे अंतवंतच म्हणजे शांत आहे, फायनाईट आहे, तरी पण हे प्रसरण पावत आहे, एक्सपॅन्डिंग युनिव्हर्स. ही पहिल्यांदा त्याची थिअरी एडिंग्टनने जास्त विस्तारानं मांडली. एक्सपॅन्डिंग युनिव्हर्स म्हणजे विश्व असं प्रसरण पावत आहे. मग प्रश्न असा आला, विश्व जर अनंत नाही म्हणजे याच्या पलीकडे काय आहे तर काय आहे. मी तुम्हाला एक त्याची गंमत सांगितली ना, ते कॉलेजमध्ये एम ला असताना आम्ही याचा अभ्यास करीत होतो, तेव्हा डॉक्टर नारळीकर म्हणजे जयंतरावांचे वडील नुकते युरोपहून आले होते, स्मिथ प्राइज मिळालेलं, आणि ते आमच्या कॉलेजचे विद्यार्थी वगैरे होते. त्यांची कावळी जहांगीर हॉलमध्ये 3 व्याख्यानं दिली की त्यांचं शोध काय म्हणून. तर त्यांनी बोर्डावरती मोठे मोठे फॉर्म्युले लिहून दाखवलं, तर आमच्या डोक्यावरूनच गेलं, काही कळलं. पण आम्ही हे नुकतं वाचित होतो आणि विद्यार्थी जशा प्रश्न डोक्यात असायचेच, तेव्हा त्यांना आम्ही मी विचारलं म्हणलं, वा हे जे एक्सपॅन्ड युनिव्हर्स प्रसरण पावते याच्या पलीकडे काय आहे. सोपं म्हणाले. म्हणून त्यांनी G = म्हणून एक लांब फॉर्म्युला मांडला, हे त्याच्यामध्ये म्हणाले. काय करा आणि म्हणाले डू यू फॉलो. येस सर म्हणलं. काय कारण काय
काहीच गणिताची माहिती नाही, काही नाही, त्याने आपलं स्वरूप मांडून ठेवलं. तेव्हा साधा असा प्रश्न, याच्या पलीकडे काय आहे? मला गमत सांग. अरविंदांनी आपल्या डिव्हाइन लाईफ मध्ये अशा 3 पायऱ्या सांगितल्या. अनुभवाच्या 3 पायऱ्या आहेत म्हणाले. इंडिव्हिज्युअल, त्या माणसाला अनुभव येईल. नंतर कॉस्मिक म्हणजे विश्वव्यापी अनुभव येईल. आणि ट्रान्सेंडंट म्हणजे अति, त्या अतिक्रमण केलेला विश्वातीत अनुभव, त्याच्या पलीकडे. गीतेतला जो पुरुषोत्तम आहे तो खरं अक्षर पुरुषोत्तम, हे खरं आहे सगळं, त्याच्या मागे आहे अक्षर आणि त्याच्या पलीकडे. बरं का? आणि असं म्हणा जीव, शिव आणि परमात्मा असं म्हणा पाहिजे. तर हे जे आहे त्यांना असं प्रश्न काढलाय की या विश्वाच्या पलीकडे काय आहे? मग हे जर विश्व मर्यादित आहे, अरविंदांनी असं, त्याच्या पलीकडे काय आहे? ते म्हणले अनंत आनंद त्याच्या पलीकडे आहे. वेदांताच्या भाषेत सांगितलं अनंत आनंद, काहीतरी असा अनंत आनंद त्याच्या पलीकडे आहे. पण याचा अर्थ असा हे शब्दांनी सांगता येईल नाही का? तर हे विश्व असं सगळीकडे पसरलेलं आहे, हे ज्ञानेश्वर महाराजांचं नाही. मला तुम्हाला काय म्हणायचंय, आज आम्ही एवढी बाहेरच्या विश्वाची माहिती असताना जे आम्ही सहज बोलू शकतो, ते त्या काळी त्या नेवाच्या गावामध्ये या तुमच्या आमच्या दृष्टीनं अशिक्षित मुलांना सांगायचं म्हणजे केवढी बुद्धिमत्ता असेल, अनुभवाची श्रीमंती काय असली पाहिजे, विश्व झेप काय असली पाहिजे, हा विचार करताना नुसत्या अवलोकन आणि कल्पनेनं बनवले. याच खरं आणखी पुढे त्याचं प्रत्यक्ष दाखवतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे त्या 4 ओव्यामध्ये? या विश्वाचं मूळ घट्ट अज्ञान आहे. घट्ट अज्ञान, बद्धमूल अज्ञान असा शब्द घातलेला आहे. ज्याचं मूळ घट्ट झालेलं आहे, काढणं कठीण आहे, हे अज्ञान म्हणाले याचं मूळ आहे. याचा तरी अर्थ काय बघा. अज्ञान हे माणसालाच आहे ना, अज्ञान बुद्धीचा धर्म आहे. मग तो संबंध विश्वाला व्यापून असेल कदाचित. आज आम्हाला अनुभव आमच्या बुद्धीत येतोय, मला कळत नाही हे प्रत्येकाला वाटतं. मग घट्ट झालं म्हणजे काय? मला कळत नाही हे कळायला अतिशय कष्ट लागतात, हा त्याचा अर्थ आहे. फार कठीण आहे, फार कठीण आहे. अरे काय सांगू तुम्हाला, एक सारी गोष्ट. आणि आम्ही म्हणजे विद्यार्थ्यांच्या चुका दुरुस्त करणारे लोक ना, त्यामुळे आमच्या डोक्यात आधीच यायचं लगेच त्याचं चुकलं म्हणून. एक उदाहरण सांगतो. याच्यामध्ये आलेलं आहे आपल्या हिंदी कल्याणचे जे वार्षिक अंक आहेत ना, त्याच्यात एक गोष्ट आलेली आहे. तुमच्या अंकाची बरोबर ध्यानाची उपासना अंकात असेल कदाचित. ते असं आहे की एकदा बनारसहून 4 मैलावर गंगेच्या किनारी एक मोठी पंडितांची सभा झाली. तिथेच नेहमी किनारी असणारा एक वैराग्य होता. लोक त्याला अर्धवटच समजत. तुम्ही दिलं तर खायचा, नाहीतर असायचा, मस्त असायचा. तर तो सगळा कोलाहल झाला सुरू त्या पंडितगिरींचा. सगळं वेदांत वेदांत उपनिषदन, आमके ग्रंथ तमके ग्रंथ सगळं वादिवादच चालले. त्यातले 5-10 पंडित काही स्नानाला आले. हवसलेला होता. याला लोक तिने अडाणी वेळात समजत, अनाडी. तेव्हा त्या बोलण्यामध्ये शतपथ ब्राह्मणाचा उल्लेख निघाला. हे अगदी जुनं वैदिक वाङ्मयानंतर किंवा बरोबरीत झालेलं आहे. हे जुनं संस्कृत गद्य बरं का. तेव्हा त्या पंडिताला ते काही आठवेना. काय आहे पॅसेज तो, कुठून दुसरं खाजवायला काय काय हा बोलून गेला. बरोबर त्यांनी कोण केलं, सगळे पाहत राहिले काय हे. पण तुम्हाला सांगतो, तो जो दुसऱ्या दिवशी नाहीसा झाला तो पुन्हा दिसला नाही. पुढे वर्ष 2 वर्षांनी त्यातला एक पंडित बद्रीचे झाडाला चालला होता, झाडाखाली बसलेला चालला. त्या म्हणले बाबाजी आप उधर से इधर क्यों आए? तेव्हा तो काय म्हणाला, मेरे को खाय हो गई, म्हणजे मला उलटी झाली म्हणून मी आलो. तेव्हा म्हणजे काय, तो म्हणाला मला अजून विद्या पचली नाही, मी विसरायला पाहिजे होतं, तो विसरलो नाही म्हणून म्हणला. काय साधनी लोक असतात, कल्पना करा. आणि तुम्हा आम्हाला धड येत नसताना ते असं नाही, ते असं विचारायचं कुणी काय असेल मला सांगा.
म्हणून सुद्धा म्हणून मला नेहमी वाटतं अतिशय संपत्ती पचवणं जसं कठीण आहे ना, तशी विद्या पचवणं फार कठीण आहे. आणि ही कसली विद्या भोगलायला विद्या म्हणायची आधी घर पोट भरायला उपयोगी पडत नाही, नाही का? मग काय असतं बघा, हा तुम्ही दुसऱ्याला मदत करायला करा. समजा तुम्हाला मोटारची मेकॅनिझम माहिती आहे, तुम्ही मोटरीतून चालला, एकाची मोटर बिघडली आहे, बरोबर मी समजू शकतो. पण दुसरा कोणी सांगू लागला नाही ते तसं नाही, ते असं आहे, तुला विचारलं होतं का? तुम्ही एखादा श्लोक म्हणायला लागला, चुकीचं म्हणला, अहो नाही ते तसं नाही, आपण तुला करायचंय काय, तुझं बरोबर नाही म्हणू दे त्याला. किती आहे बघा, तसं तुमच्या गाण्याचं आहे. आता सूर लागे ना लागे जाऊ दे की, तुला काय करायचंय. त्याने जर विचार का बरोबर स्वर लागलाय का, हा बरोबर, हा मला असं वाटतं पाहिजे असंच म्हणा, मला असं वाटतं हे बरोबर नाही, पण नाही नाही कसं म्हणजे समजावं याचं साधन लटक आहे. नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी एक व्युत्पत्ती आभवी विसरीजे, म्हणून मी जे म्हणतोय अज्ञान बद्धमूल आहे ते असं. किती व्यवहारिक ज्ञान मिळवलं तरी कसं ते राहील पूर्ण, मला सांगा कसं पूर्णता येईल. मिळवणारा अपूर्ण, बुद्धी ज्याने मिळवायचं ती अपूर्ण, जे विश्व आहे तेही अपूर्ण, अपूर्णाने अपूर्ण मिळून पूर्ण ज्ञान होणं ते कसं शक्य आहे, नाही का? म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्याला बद्धमूल अज्ञान आहे असं. या दोन गोष्टी. आता पुढच्या याच्यामध्ये 148 ते 154 हा दुसरा गट. ही पद्धत जरा तुम्हाला नवीन वाटेल, पण ही की नाही विद्यार्थ्यांना शिकवायला उपयोगी पडते. म्हणजे काय, सांगणाऱ्याला फारशी कष्ट नाही, शेवटी सारांश सांगायचं घरी वाचा आता अशा पण त्याला इलाज नाही, शेवट सांगितलं. आता हा पुढचा जो आहे ना, त्यात त्यांनी काय सांगितलं की म्हणले ह्या अज्ञानातून जे विश्व निर्माण झालं ते महदाधिक, ते त्यांची पद्धत आहे. पहिल्यांदा महत झालं, मग ते अहंकार आला, मग ते पंचमहाभूत, आणि त्याच्यातून हे विश्व निर्माण झालं, अशी आपली त्यांची ही आहे सांगण्याची एक रूढी आहे. हे सांख्य तत्वज्ञानच आहे ते, अशी पद्धत सांगतात. ते म्हणाले की हे विश्व हे असं निर्माण झाल्यानंतर त्यात जे प्राणी निर्माण झाले ते 4 योनीचे निर्माण झाले. त्यांचे ते स्वेदज, अंडज, उद्भिज आणि जारज असे 4 प्रकार. हे त्यांचं सगळं बायोलॉजी फिजिक्स वगैरे आहे, त्यांचं ते जुनं त्यांचं आहे. तर म्हणजे काय झालं, त्या झाडाला 4 मोठे अंकुर आले, म्हणजे 4 योनी. मग 4 आल्या तर 4 सारखे, मग त्यात अनंत जीव झाले. पुढे जे त्यांनी सांगितलेलं आहे त्याबद्दल त्यात त्यांची बुद्धिमत्ता आहे. आपल्याकडे आमच्या इव्होल्युशन मध्ये उत्क्रांतीचे जे ग्रंथ असतात त्याच्यामध्ये एक चित्र दिलेलं असतं, किंवा टाइम्स ऑफ इंडियाचं एक पुस्तक आहे दी मिरॅकल ऑफ लाईफ म्हणून, फार जुनं पुस्तक 1930-32 साली छापलेलं. त्याच्यामध्ये खालपासून अगदी कृमीपासून माणूस जो आला त्याच्या फांद्या दाखवलेल्या आहेत, कसा कसा आला. त्याच्यामध्ये मेन मुख्य जी फांदी आहे ना ती अशी एक आहे, त्याला लहान लहान फांद्या आहेत. पण या फांद्यांच्या फांद्या ज्या आहेत ना त्या गमतीच्या आहेत. म्हणजे उदाहरण घ्या, पक्षी समजा, त्या पक्ष्यांच्या मध्ये जे नाना तऱ्हेच्या पक्षी आले, सरपटणारे प्राणी, त्यात नाना तऱ्हेचे सरपटणारे प्राणी आले, हे अशा बारीक बारीक फांद्याना फांद्या करून दाखवलेले आहे. आणि शेवटी माणूस, माकड आणि त्याच्यावर माणूस, असं ते चित्र आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हे 4 आले खरे, 4 योनी, पण याना फाटे फुटले आणि त्या फाट्यामध्ये आडवे तिडवे आणखी फाटे होऊन अनंत प्रकार म्हणले प्राण्यांचे झाले. किती सूक्ष्म निरीक्षण असेल बघा. हा 16 वर्षाचा मुलगा सांगतोय, ध्यानात धरा. कुठे फिरले असतील, काय पाहिलं असेल, काय पैठणला गेले ना, आळंदीहून पैठणला गेले, एवढे प्राणी कुठे पाहिले हो, समुद्र तर पाहिलाच नव्हता त्यावेळेला. काय कल्पना असेल, माशांची काय नामकं, किती बरोबर. ही खरी प्रतिभा ज्याला म्हणतात ती प्रतिभा, म्हणजे सबंध विश्व हात जोडून समोर उभा असलं पाहिजे. पाहायचं बोलायचं, पाहायचं बोलायचं असं असलं पाहिजे. तसं अलीकडचे प्रबंध लिहितात, पुस्तकातलं पाहून आपल्या भाषेत घालून द्यायचं, प्रबंध पीएचडी तयार, त्या पीएचडी पाहायचं बोलायचं, पाहायचं बोलायचं असं असलं पाहिजे. मग ही दुसरी बात. पुढे आणखी खूप गेलेली आहे, ते मला अगदी चमत्कार वाटला. आता 4 योनी, स्वभावाच्या दृष्टीने 3 प्रकार, सत्व रज तमस, 3 प्रकार. हे झालं 154. आता 154
ते 162. सत्वरज तम आले, पहिल्यांदा रजोगुण घेतला. गीता कोणाला सांगतायत? त्या सिंहाला गाढवाला घोड्याला नाही, माणसाला सांगतायत. म्हणून रजोगुण हा मध्ये आहे, सत्व वर, तम खाली, रज मध्ये, तो माणूस मध्ये आहे. म्हणून रजोगुण घेतला. तर रजोगुण म्हणजे मनुष्य योनी असा घेतला. त्याच्यामध्ये काय केलंय? रजोगुण आहे तर म्हणजे याचं मुख्य लक्षण काय? अर्थ आणि काम, कनक आणि कांता. अर्थ आणि काम यांच्या नादी लागून भोगाची कमाल केली म्हणजे या माणसाने. आणि तुम्हाला मी सांगतो, एक ग्रंथ आहे लेसन्स ऑफ हिस्ट्री, विल ड्युरॅन्डचा. ते परवा वाचलं नसतं विल ड्युरॅन्ड. त्यांनी स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन ना ते 10-12 व्हॉल्यूम लिहिल्यानंतर त्याच्यापासून काय शिकायचं इतिहास त्याचा ग्रंथ आहे. त्यात त्याने असं म्हटलेलं आहे, एक गोष्ट जर अतिशय महत्वाची दिसत असेल संबंध इतिहासाचा हे करून, तर माणूस अत्यंत भोगाधीन. एक संस्कृत ग्रंथ आहे राजतरंगिणी, काश्मीरच्या राजांचा इतिहास आहे. तुम्हाला किळस येईल वाचताना. त्या राजांचे जे स्त्री बाबतीतले आचार जर पाहिले, खरोखर किळस येईल. काय हे? आणि हिंदुस्थानले जे संस्थानिक होते ना, यांच्या लीला कधी वाचल्या तर तुझी लोक फिरून जाईल. सध्या तेच आहे, पण ग्रंथात आलेलं नाही, एवढाच फरक आहे, बाकी तेच आहे. मला म्हणायचं काय, त्या पुरुषांनी किती बरोबर लिहिलेलं आहे. पैशावर करता लोक काय करतात तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे जगात काय चाललंय. तेव्हा कनक आणि कांता याच्या मागे लागून माणसाने नाना तऱ्हेचे भोगाचे प्रकार काढलेले हे त्यात सांगून ते पुढे म्हणतात, यामुळे होतं काय? वासना तृप्ती नाही. वासना तृप्ती नाही म्हणून देह ज्या प्रारब्धानं धारण केला आहे ते प्रारब्ध भोगलं की देह पडतो, पण आती वासना पडली नाही मुळे पुन्हा जन्माला येतो. हे काय कशी सारांश थोडक्यात बघा कसं सांगितलंय नाही. म्हणजे माणसाला किती भोग भोगला तरी तृप्ती होत नाही, पण देह थकत जातो. त्यांनी काय शब्द घातलाय, त्या बुडाची साल पडते खाली म्हणजे देह पडतो. झाड कसंच आहे, बुडाची साल पडते आणि पुन्हा आपल्या जन्माला आहे. आता पुढे तमगुणाचं सांगतात बरं का. ते 163 पासून 173 पर्यंत पुन्हा माणसाचा जन्माला येतो. माणसाचा जन्माला आल्यानंतर तमाचा परिणाम सुरू होतो. रज झालं तमाचा परिणाम सुरू झाला की विधी निषेध म्हणून जे आहे ते सोडून देतो. म्हणजे हे असं करावं असं करू नये याला मर्यादा राहत नाही. आता आजकालच वर्णन केलंय त्यांनी. हो अगदी असं नाही, पण एक कुल स्त्री म्हटली. मी अगदी हे सांगताना सनातनीपणाने सांगत नाही. समाज रचना जर व्यवस्थित पाहिजे असेल तर कपड्याला बंधन पाहिजे. म्हणजे कपड्यावरून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की बाबा कोणत्या गटाचा आहे, समूहाचा आहे. म्हणजे उदाहरण घ्या की एक रेल्वे ऑफिसर म्हणला त्याचा युनिफॉर्म ठरलेला आहे, तुमचा पोलीस ऑफिसर म्हणला त्याचा युनिफॉर्म ठरलेला आहे. कोर्टामध्ये तुम्ही काळे कपडे कशाला घालून जातो, तो वकील ठरलेला. तसं समाजामध्ये वेश्या म्हणली की तिचे कपडे ठरलेले, तिच्या पद्धती ठरलेल्या. कुलशीलवान स्त्री म्हणली की घरची म्हणतात ना, तिची ही ठरलेली. तसंच की नाही पुरुषांच्या बाबतीमध्ये. अहो अलीकडे काय झालं, ते लुंगी लावूनच फिरतो सगळं. त्या केरळाच्या लुंगी सगळे आपले काय नाही. तुम्ही कपड्यात काय आहे, मग कपडे तरी कशाला, त्याच्यातच काय कशातच काय नाही, याला काही अर्थ नाही नाही का, असं नाही का. म्हणजे त्या फॅशन्सना सोशल सायकॉलॉजी फॅशन हा विषय मी शिकवलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो. त्याला काहीतरी एक पद्धत आहे, मर्यादा आहे ना. हे काय मग तुम्ही सैनिकांना विशिष्ट ड्रेस का देता,
त्याला आहे ना विशेष आहे, काय देता तुम्ही मग त्यांना? अरे प्रत्येक ठिकाणी याला महत्व आहे समाजामध्ये, पण तो विधिनिषेध पाळायचा नाही म्हणजे किती गेलं. एक लहानशी गोष्ट तुम्हाला सांग, म्हणजे संस्कार कसा काम करतो. स्वामी अखंडानंद पहिल्यांदा हे होते, गृहस्थ होते. संन्यास घेतल्यानंतर ते अखंडानंद पहिल्यांदा शांतनु विहारी द्विवेदी असं त्यांचं आडनाव. तेव्हा ते असे फिरत असताना एकटे तहान लागले. तेव्हा एका ठिकाणी थांबले विहिरीवर आणि एक हरिजन पाणी काढीत होता. पाणी दे म्हणाले. पाणी काढलं त्यांनी दिलं त्याला. दिलं तेव्हा जो पायात जोडा होता तो राजपुतानी जोडा, तो श्रीफळ सारखाच असतो. त्याने काय केलं, जोडा काढला आणि पाणी प्यायला. संन्यासी तेव्हा तो काय म्हणाला की स्वामीजी पूर्वाश्रमीत तुम्ही ब्राह्मण असला पाहिजे बरोबर. तेव्हा हे म्हणाले, हे माझ्या ध्यानातही आलं नाही की जोडा मी काढलाय पाणी पिताना. इतका संस्काराचा परिणाम. म्हणजे कपडे वागणं यात किती परिणाम असतो. नाही पण गमत आहे, तुम्ही जसं शाळेमध्ये कर्णही दाखवताना नवीन जायचं तसं पूर्वीचे लोक कानावर चालू दाखवायचे लग्न करायचं. संस्कार हा म्हणजे माझ्या म्हणण्यात ते तुमच्या लक्षात आलं ना. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले समाजाला शिस्त असायला विधी निषेध अवश्य आहे. हे करावं हे करू नये, समाज राहणारच नाही त्याशिवाय. तेव्हा म्हणाले हा मी तुम्ही सोडून देतो. पुढे म्हणाले कुकर्माकडे प्रवृत्ती होते. कसे तरी घातलंय बघा. कुकर्माकडे प्रवृत्ती झाली की हातून प्रमाद घडतो. प्रमाद म्हणजे ते करू नये ते करायला. आणि ते झाल्यानंतर मग तो अतिशय हीन अवस्थेला पोहोचतो. हीन अवस्थेला, हीन योनीच्या माणसामध्ये हीन योनीच्या अवस्थेला पोहोचतो. तमोगुणाचं लक्षण. पुढे म्हणाले काय होतं, जसा रजोगुणाचा मेल्यानंतर पुन्हा रजोगुणीत येतो, माणूस मिळतो, तसा हा तमोगुणी माणूस हे त्यांच्या याच्याप्रमाणे तो काय होतो. एक तर त्यांनी हे पशु पक्षी शूकर, पशु तरी होईल, पक्षी तरी होईल, डुक्कर तरी होईल, किंवा व्याघ्र वृश्चिक विखार, विखार म्हणजे साप, विंचू होईल किंवा वाघ होईल. हे असे सगळं होऊन इतक्यावरही जर थांबलं नाही तर मग पुढे म्हणताय होती तरुण तृण, झाड होईल, गवत होईल, लोखंड होईल, ढेकूळ होईल किंवा पाषाण होईल. ही सांख्यांची थिअरी आहे. सांख्यांचं म्हणणं असं की तमोगुणी हा खाली जातो. त्यांचं म्हणण्यात हेतू असा याच्यातला जीव आहे पण तो असा सुप्त आहे, गुप्त आहे असं पाहतो. म्हणून मी सांगितलं सगळं वाचित गेलं तुम्हाला कंटाळेल. हे त्यांच्या त्यावेळच्या ज्या वेदांताच्या कल्पना होत्या त्या त्यांनी घातलेल्या. हे तमोगुणाचे लक्षण. आता सत्वगुणाचे लक्षण. पण ते सांगायच्या आधी हे माणसाच तुम्ही का वर्णन करता म्हणून 174 ते 182 या 10 ओव्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की माणूस केव्हा जन्माला येतो, पाप आणि पुण्य याची समज आहे ते त्यावेळेला माणूस जन्माला येतो. पापाचा अतिरेक झाला की खाली, पुण्याचा अतिरेक झाला की वर. म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे विश्वाची रचना 3 प्रकारे आहे. एक हे जग मध्ये, खालचं एक जग आणि वरचं एक जग. पशु, मानव आणि देव असं आचार्यांनी भाष्यात म्हटलेलं आहे. हे त्यांचं कल्पना बरं का. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की हे त्यांचं वर्णन आहे, त्यांनी केलेलं. त्यांना तुम्ही मला एकदम हे करा ना, माझी बाबा खात्री आहे सरळ डोळ्याने पाहिलं तर भारतीयांना विश्वाचं एवढं ज्ञान नव्हतं आज जसं आपल्याला आहे. मग त्यांच्या सांगण्यामध्ये कॅसिलर मध्ये फार मोठा वेगळा 3 गोष्टींचा अंतर्भाव आहे. विश्वाचं वर्णन करताना त्यामध्ये पौराणिक आवश्यक, मिथिकल एलिमेंट, पुराण कथा आहेत, त्याच्याबरोबरच अध्यात्म आहे, मिस्टिकल एलिमेंट, आणि तिसरं बुद्धीचं एलिमेंट, रॅशनल. नुसतं रॅशनल जर बोललं ना तर आपल्याला सहमत होणार. कृष्णमूर्तींचं पुष्कळ लोकांना ते सहमत नाही कारण ते आहे त्यांचं मिस्टिसिझमही नाही आणि मिस्टिकल नाहीच नाही. म्हणून या 3 गोष्टी मिसळून सांगितलं सामान्य माणसाला कुठे. प्लेटोने असंच केलेलं आहे. प्लेटोचे मिथ्स म्हणून आहेतच ते मिथ्स प्लेटो पुढे ग्रंथच द्यावं.
ते त्याशिवाय हेच होणार नाही. किंबहुना कीर्तनामध्ये नुसताच तो वेदांत सांगायला लागला त्याची थाळी भरायची नाही, त्याचं म्हणायचं नाही त्याला, त्याच्यावरती हे लागेल गोष्टी सृष्टी असं. आणि तुम्हाला माहिती आहे ना की या सत्पुरुषांची चरित्र कादंबरी रूपाने लिहितात आणि लोक ती किती वाचतात. याचं कारण ते आहे, लोकांना थोडस कल्पनेचं पाहिजेच त्याच्यामध्ये, मिथी केलेली म्हणजे म्हणतात आणि अध्यात्माच्या सृष्टी केलेली पाहिजे. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी तिन्ही घातलेली आहे. याच्यात सत्पुरुष भगवद्गीता नाही, पण या तिन्ही. तेव्हा देव, मनुष्य आणि गंधर्व किंवा विद्याधर कोणाचे तेव्हा अशा तऱ्हेने त्यांनी वर्णन केलं. मग माणसाचं महत्व काय, पाप पुण्य सम होत, पापाकडे जाईल किंवा पुण्याकडे जाईल. स्वाभाविक प्रवृत्ती पापाकडे. मनुचा श्लोक असा आहे, स्वाभाविक मला माणसाला दारू प्या आणि मांस खाऊन सांगावं लागत नाही, फक्त ते खाऊ नका हे सांगावं लागतं, करू नका. आणि वेदामध्ये ज्याला आपण आज सट्टा खेळणं म्हणतो, हे फार जुवा खेळणं, गॅम्बलिंग त्या वेळपासून आहे. आणि तीच परंपरा महाभारतामध्ये आहे. धर्मराजासारख्या धर्मज्ञान एकदा पराभव झाला असताना पुन्हा बोलावलं, पुन्हा खेळायला गेला, याच्यावरून तुम्ही कल्पना करा. तुला काय म्हणायचं होते, काय टाळता येणं शक्य नाही. नाही, हा धर्मज्ञ होता आणि अतिशय सात्विक होता, सत्याचा पक्षपाती होता. शकुनी लबाडी करतोय त्याला माहिती होतं, असं असून सुद्धा हा पुन्हा खेळायला गेला. म्हणजे भारतीयांच्यामध्ये सत्य खेळण्याची प्रवृत्ती होती असं म्हणायला काय हरकत आहे. गमतीनं बोलायचं ते मुद्दा सांगण्यात असा हे सांगितलं 182 पासून. नंतर पुढे बघ सातवं गुणाचं लक्षण बरं का, 182 पासून 200 पर्यंत सत्वगुणाचं लक्षण ते सांगतो आपल्याला. त्यांनी जास्त वर्णन सत्वगुणाचंच केलेलं. हे तुम्हाला सगळं नवीनच वाटेल ही पद्धत सगळी, त्यामुळे पण आपल्या सगळं वाचीचा कंटाळ. पहिली गोष्ट सत्वगुणाची असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, सत्कर्म करण्याकडे आपोआप प्रवृत्ती होणे सत्गुणाचे. त्यांची तिने एक खुबी आहे फार सांगण्याची, त्याला सांगावं लागत नाही अंक करू नको अंक कर, चांगला आहे तो करीलच. म्हणून जशी एखाद्याची चोरी करण्याकडे सहज प्रवृत्ती असावी, तसं एखाद्याची लोकांना मदत करण्याकडे, दुसऱ्याचं चांगलं करण्याकडे, सत्कर्म करण्याकडे, दान करण्याकडे आपोआपच असणं, याचं नाव सत्वगुण आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. सत्वगुण हा भगवंताचा प्रकाश गुण आहे. भगवंताचा प्रकाश सत्वामध्येच होत असल्यामुळे भगवंताला जे जे आवडतं म्हणजे दिगुण जे सर्वोत्तम आहे त्याची स्वाभाविक आवड असणं हे सत्वगुणाचं. मग आपण पाहावं माझ्यामध्ये सत्वगुणाचं प्रमाण किती आहे ते पाहावं. स्वाभाविक मला चांगल्या गोष्टी आवडतात की नाही. व्यवहारदृष्ट्या स्वच्छता आवडणं, दुसऱ्याला मदत करणं आवडणं, दुसऱ्याचं अंतःकरण न दुखवणं हे आवडणं, गोड बोलणं आवडणं हे सत्वगुणाची. अध्यात्माच्या दृष्टीनं ते निराळच आहे. मला एक सहज ओवी आठवते समर्थांची, होणार तैसे होत जात, प्रपंची झाला आघात, जळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण. हे सत्वगुणाचं अध्यात्मामध्ये काय प्रगट स्वरूप येईल ते असे येईल. हा आघात आला शांत आहे, जळमळीने ज्याचे चित्त जुलायमान नाही, असे अनेक आहेत गोष्टी. छानच धातू असा. पहिली गोष्ट असेल तर सत्कर्म घेतो. मग म्हणाले सत्कर्म करतोय पण फळ आहेच ना, तर पुढे सत्कर्म करता करता सत्वगुणाची वाढ होऊन फलाची अपेक्षा होती. किती गोड आहे बघा. हे पुरुष किती सांगतात ते प्रत्येक गोष्ट आपल्याला उपयोगी पडेल तेच सांगतात. मग असं निष्काम कर्म व्हायला लागल्यानंतर या जगाचं खरे पण किती आहे याचा संशय येतो. मी हे कर्म करतो आहे या कुठे हे नेणार आहे कुठे मला, वेर इज इट गोइंग टू लीड मी. आणि मग ते झाल्यानंतर स्वाभाविकच त्याला वैराग्य उत्पन्न. ज्ञानेश्वर महाराज विराळवृत्ती निर्माण होते. म्हणजे काय आहे, आई सुद्धा मुलाचं करीत असताना निष्काम असते बरं का. ती असं म्हणत नाही हा मुलगा मोठा झाला किंवा मला असं करीन तसं करीन, नाही. तिला त्या प्रेमाच्या पोटी राहावंच नाही. तिचा गोळा मासाचा तिच्या शरीराचा गोळा असतो असं म्हणा ना तुम्ही. तेव्हा
ती निष्कामच असते, पण ती निष्काम काय वैराग्य निर्माण करीत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा सत्वगुण आहे, तो जगाचं करताना फलाची अपेक्षा न करता करता जगाविषयीची स्थिती आसक्ती करणे. वैराग्य निर्माण झाल्यानंतर यम दम आणि तप निर्माण होतात. 3 शब्द लागते, यम दम आणि तप. तप शब्दाला फार अति महत्व आहे वेदांतामध्ये आणि उपनिषदामध्ये. मुंडक उपनिषदामध्ये अतिशय मार्मिक श्लोक आहे. अक्षर परमात्मा जो आहे हा विश्व निर्माण करतो, ते तपाने निर्माण करतो म्हणाले. बरं का? आता बघा ना तुम्ही, ईश्वराने विश्व निर्माण केलं तेव्हा संकल्प केला, अविध्याय, त्याने ध्यान केलं आणि विश्व निर्माण झालं. सांगितलं ना, एरिस्टॉटल म्हणतो गॉड सॅट इन कॉन्टेम्प्लेशन, आणि दुसऱ्या कॉन्टेम्प्लेशनने जगत निर्माण झालं असं त्याचं म्हणणं. तेच आहे अभिध्यान शब्द वाचलेला. तर मुंडक ऋषी काय म्हणतोय इथे की ईश्वर हा तपकरिता झाला आणि ईश्वराने निर्माण केलं ते संकल्पानं केलंय. म्हणजे तप जेव्हा संकल्प रूप झालं तेव्हा विश्व निर्माण झालं. संकल्प ध्यान रूप असतो. ईश्वर ज्ञानी आहे, तेव्हा ईश्वराचं ज्ञान ज्या वेळेला संकल्प रूप झालं, ध्यान रूप झालं, त्यावेळेला विश्व निर्माण झालं. आणि हाच क्रम आहे माणसाला समाधी लावण्याकरता. त्याचं जे ज्ञान आहे सगळं, ते ज्ञान सगळं ध्यानात परिवर्तन झाल्याशिवाय परमात्मा दर्शन नाही. म्हणून ज्ञानेश्वरी तोड पाठ असली तरी उपयोग नाही. जी गूढ आहे बघा, तपाला ध्यानाचं स्वरूप आल्याशिवाय नुसतं ज्ञान विश्व निर्माण करू शकत नाही. काय व्हायचंय, कसं निर्माण करायचं सगळं त्याला माहिती होतं, पण ध्यान करावं लागेल. तपाला ज्ञानाचं स्वरूप आलं, ज्ञान चिंतनमय आहे, ध्यान स्वरूप आहे. आणि ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. वैराग्य आलं, शमन आले, तप झालं पाहिजे, तरच सत्पुरुषाचं परिपालन. हे झाल्यानंतर थोडं राहिलं. मग म्हणाले काय निर्माण होईल, तर म्हणले जसं इथे तो त्या योनीमध्ये खालच्या योनीत जातो, तसं वरच्या योनीमध्ये जाईल. हे मी सांगितलं ना, हे पौराणिक आहे. तो गंधर्व तरी होईल, तो विद्याधर तरी होईल, तो ऋषी मुनी तरी होईल. नाही इतकं नव्हे, त्यांनी म्हणलंय रवी लोकाला जाईल, चंद्र लोकाला जाईल. त्याच्याही पलीकडे तपश्चर्या झाली, ध्यान झालं, तर तो मरीची कश्यप आदी ऋषी होईल. त्याच्याही पुढे ध्यान गेलं तर मग म्हणजे ब्रह्मदेव होईल किंवा शंकर होईल. थांबले इथे. आणि म्हणले याच्या पलीकडे मग ब्रह्मच म्हणले, त्याच्या पलीकडे दुसरं काय समाज अजून थांबले नाही. आणि तो ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या लोकांच्या पलीकडे जाऊन ब्रह्म झाला. मग तो कसा होईल, तर म्हणजे असं आहे, ब्रह्माच्या सारखे सनक सनादीन आहे सनत कुमार, तो म्हणजे सनत कुमारासारखं. ही शेवटची अवस्था. म्हणजे ज्यांना जन्म आला नाही आला तरी जे हेच आहेत, पोचलेलेच आहेत असं तुला बरं का. आता हे सांगून पुढच्या आल्या हे 200 झाले. आता 200 पासून 206 पर्यंत म्हणजे मग पुढच्या श्लोकाची आहे. पुढे असं म्हणाले, हे सगळं मी सांगितलं हा विस्तार. हे काय आहे, कॉस्मॉलॉजी, विश्वरचनाशास्त्र. विश्वोत्पत्ती नव्हे, ते कॉस्मॉगॉनी, ही विश्वरचनाशास्त्र. हे झाल्यानंतर म्हणाले किंवा तुम्हाला सांगायचं म्हणजे हे सगळं माणूसच करू शकतो. माणूसच खाली जातो, माणूसच वर जातो. ब्रह्मदेव माणसाने निर्माण केलाय, शंकर माणसाने निर्माण केला. काय बोल स्टेटमेंट त्यावेळेच्या काळात सांगायचं म्हणजे म्हणाले हे ब्रह्म आणि शंकर, ब्रह्मदेव आणि शंकर हे काही नवीन नाही, माणसाने निर्माण केले. माणसातून निर्माण झाले, माणूस ते बनू शकतो. हे पुढच्या 4 ओव्यात सांगितलेलं आहे, 6 ओव्यात. मग माणसाला काय करायला पाहिजे, माणसाने पशुत्वाकडे पार फिरवून देवत्वाकडे तोंड केलं पाहिजे. शेवटी एवढं सांगितलं. आणि मग हे झाल्यानंतर अखेर सांगतायत किंवा
या संबंध विश्वाचा म्हणजे या झाडाचा विचार करताना हा माणूस त्या विश्वाच्या मध्ये आहे. जणू काय ज्ञानराज म्हणताय माणसाच्या हृदयात शरीरात हृदय असतं, हृदयात त्याचं जसं सर्वस्व असतं तसं या संबंध वृक्षाचं मर्म असेल तर माणसात आहे. काय माणसाचं महत्व आहे. म्हणून स्वर्गलोक देव असतात ते सुद्धा माणसाचा जन्म यावा म्हणून म्हणतात. याचं कारण हे आहे, कारण देवाला साधना नाही, पशुना तर नाहीच नाही, माणसाला साधना आहे. इतकं नव्हे त्या साधनेनं निर्गुण देव सगुण करता येतो, हे देवाना साधत नाही. म्हणून देव इच्छी रज चरणींची माती. माणूसच आहे मला वाटतं की जे देव संतांच्या चरणाची माती मागतात. याचं कारण हे सांगून पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत आता ह्या झाडाविषयी आणखी विचार करायचं कारण नाही. हे झाड तोडायचं कसं याचा विचार सांगतोय पुढे आता मी. असन्न शस्त्रेण दृढेन जित्वा पुढच्या श्लोकाचा आहे. याला अनासक्ती हाच मार्ग आहे. हे फार याचे श्लोक सुंदर आहेत बघा पुढे. मग ते निर्माण मोहा जितसंग दोषा तिथून आहे की आता पुढे खरं तत्वज्ञान आलं 15व्या अध्यायाचं की हे एवढं झाड आहे खरं, माणूस त्याचं मध्य आहे, माणसाचं सर्व कर्तृत्व आहे, तो कसं तोडू शकेल. आणि म्हणून संतांना जर अतिशय वाईट वाटत असेल तर ते असं म्हणतात तुम्हा मला हा देह मिळालेला असून आपण त्याचा उपयोग करून घेत. त्याचं फार वाईट वाटतं त्यांना, कारण जे मोठ्या मोठ्यांना साधतं ते आपल्याला साधणं शक्य आहे. समर्थांची ओवी फारच छान आहे बघा. धन्य धन्य हा नरदेह, म्हणजे त्यांनी नरदेहाला वंदन केलेलं आहे. पुढच्या याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये त्या 10 समासामध्ये 10वा समास आहे. धन्य धन्य हा नरदेह, याची अपूर्वता पहाव. अपूर्वता काय? अपूर्व म्हणजे नवल बर का, वैलक्षण आहे. जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावी सिद्धी. माणूस जे करायचं म्हणे ते बरोबर साधे. आणि या दृष्टीनं पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी या माणसाला या विश्वाच्या मध्ये ठेवलेलं आहे. केवढं महत्व आहे सांगा. म्हणजे आता तुम्हाला निराळा तऱ्हेनं सांगतो. संबंध या इव्होल्युशन मध्ये महत्व कशाला आहे? का हिमालयाला आहे, का सिंहाला आहे, का गाढवाला आहे, का हत्तीला आहे? कोणाला महत्व आहे? संबंध या एवढ्या विश्वाच्या चित्रामध्ये माणसाला महत्व आहे. का बरं? हिमालयाला आणि हिमालय माहिती नाही, गंगेला आणि गंगा माहिती नाही. हे हत्तीचं काय प्रचंड हो, शरीर काय, डोकं काय, जड काय, नाही महत्व. ते एक मोठा लेखक आहे चार्डिन म्हणून, तो काय म्हणतो, इव्होल्युशन हॅज बिकम सेल्फ कॉन्शियस इन मॅन. हे माणसाचं महत्व आहे. ही संबंध उत्क्रांतीचा जो हा एवढा खेळ चाललेला आहे, आपण उत्क्रांत होत आहोत याची जाणीव माणसामध्ये त्याला झालेली आहे. म्हणून राधाकृष्णांनी फार बरोबर सांगतात, पशु फारसे आजारी पडत नाही. का? कारण निसर्गाशी तादात्म्य आहे त्यांचं. भूक नाही म्हणजे खायचे नाही, तुम्ही आम्ही नाही असले. अतिशय तादात्म्य निसर्गाशी, जो काही निघून जाते, भूक राहिली तरच खाते, हे खरं आहे. पण माणसामध्ये त्यांचं जे सहकार्य आहे निसर्गाशी अज्ञानाचं आहे. माणूस जाणून सहकार्य करू शकेल आणि याच्यामध्ये माणसाच्या प्रगतीचं बीज आहे. आणि म्हणून माणसाला अतिशय महत्व आहे. तेव्हा ते जे विश्वाचं संबंध हे आहे, हे तोडायचं सामर्थ्य माणसामध्येच आहे. ते कसं ते पुढच्या वेळी जानकी राम